तत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजाग्रहण प्रभो। आत्मा त्वं गिरिजामतिसहचरा प्राणशरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थिति संचारः पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शंभो। त्याचं दुसरं पुष्प आपण आज गुंफणार आहोत। काल विजया एकादशी आणि आज प्रदोष। उद्या महाशिवरात्री, शिव आणि पार्वतीच्या विवाहाचा प्रसंग। त्याची थोडी पूर्वपीठिका म्हणजे आज आपण सतीचा आपल्या पिता दक्ष प्रजापती याच्या द्वारे आयोजित यज्ञात जाणं आणि तिथे अपमानित होऊन आपल्या देहाचं अग्नीत समर्पण आणि त्यानंतर दक्ष यज्ञ विध्वंस ही पूर्व पीठिका आहे पार्वतीच्या विवाहाची। आज आपण हा प्रसंग सांगणार आहोत। सतीचा जो प्रसंग आहे, या प्रसंगाच्या माध्यमाने पुष्कळशा गोष्टीचा संकेत आपल्याला मिळतो। पुष्कळ गोष्टींचा तर कालच्या ह्याच्यात आपण पाहिलं, पहिले पुराण बद्दल आपण थोडीशी चर्चा केली। पुराण म्हणजे काय? पुराण म्हणजे प्राचीन कालपासून संग्रहित केलेल्या कथा। आपण म्हणतो ना मजाक मध्ये, पति पुराण चालू हो गया, पत्नी पुराण चालू। ही पुराण संकल्पना आहे, त्याबद्दल सर्व काही महर्षी व्यास यांनी 18 पुराणांची रचना केली आणि त्यानंतर अनेक उपपुराणांची रचना झाली। ही पुराण जी संकल्पना आहे, ही पुराण जी संकल्पना आहे, ही या कथांचं संकलन। प्रत्येक घटनेचे कितीतरी हेतू आणि कितीतरी कारण। जसं आपण रामजन्माबद्दल विचार केला तर रामजन्माचे कितीतरी हेतू तुलसीदासजींनी वर्णन केलं, फार सुंदर। काकभुशुंडी जेव्हा रामाचं तोंड उघडं राहिलं आणि काकभुशुंडीने त्यात प्रवेश केला तर त्यांना रामाच्या उदरामध्ये वेगवेगळ्या स्थानावर वेगवेगळ्या रामकथांचं दृश्य दिसलं। कुठे काय होते, कुठे काय होते, ते दृश्य पाहून अद्भुत झाले। तेव्हा त्यांना जो आभास झाला, हे ते पुराण कथाचं मूळ आहे।
कोणी प्रत्येक कृतीच्या मागे, प्रत्येक घटनेच्या मागे भगवतीचं स्थान पाहतो, कोणी शिवाचं स्थान पाहतो, कोणी आपापल्या इष्टप्रमाणे हे सर्व दर्शन करत असतात. प्रत्येक घटनेमागे आपल्या इष्ट. आता इष्ट म्हणजे काय? एक सुंदर शब्द आहे, सर्वांना माहिती आहे. इष्टी. इष्टी म्हणजे यज्ञ. ज्याच्या नावाने आपण यज्ञ करतो, ज्याच्या नावाने आपण हवन करतो, ज्यांच्या नावाने आपण समर्पण करतो, ते आपले इष्ट. तर असं प्रत्येकाच्या इष्टप्रमाणे प्रत्येक घटनेच्या मागे ते वेगवेगळे प्रसंग पाहत राहतात, वेगवेगळे कारण पाहत राहतात. त्या सर्वांचं वर्णन त्या पुराणात. आता आपण या पूर्ण सृष्टीक्रमात आपण शिवतत्वाचा अध्ययन करतो. तर या ज्या सृष्टीक्रमामध्ये आपण जे पुराणाचा उल्लेख करतो, त्यामध्ये दक्ष यज्ञाचा प्रसंग काय, ते एक बहुत सुंदर प्रसंग आहे. सती ही महाभगवतीचा अवतार. सती महाभगवतीचा अवतार. ब्रह्मानी जे आपले पुत्र निर्माण केले, त्यांना प्रजा संवर्धनासाठी वेगवेगळी कामं वाटून दिली आणि त्यांचा सर्वात प्रमुख म्हणजे दक्ष प्रजापती. दक्ष म्हणजे योग्य. दक्ष म्हणजे योग्य. तर दक्ष प्रजापती या पूर्ण प्रजापती लोकांचा नायक. त्यांनी उग्र तपश्चर्या करून भगवतीला प्रसन्न केलं आणि प्रार्थना केली की मी शिवाला जामाताच्या रूपात प्राप्त करू. भगवती म्हणाली की मग मला तुझी पुत्री होऊन जन्म घ्यावा लागेल. तथास्तु, मी प्रसन्न आहे तुझ्यावर, पण एक माझी शर्त आहे. जेव्हा तुझं मन माझ्याप्रती कलुषित होईल, त्या क्षणी मी तुझा त्याग करेन. आणि या वचनामध्ये बद्ध करून सतीनी म्हणजे भगवतीनी सतीच्या रूपात दक्ष प्रजापती यांच्याकडे जन्म घेतला. लाडाकोडात वाढत होती, युवा झाली. मनात निश्चय केल्याप्रमाणे दक्ष यांनी शिवाला आपला जामाता करण्याचा विचार केला. तर जेव्हा सृष्टीमध्ये आपण काही विचार करतो, तर पूर्ण सृष्टी त्याच्या पालन करण्यासाठी तत्पर होते. तर सर्व देवतांनी जाऊन शिवाला आराधना केली की दक्ष याची जी कन्या आहे, जी आता उवर झाली आहे, ती सर्व गुणांनी सर्व लक्षणांनी युक्त आहे.
आणि ती तुमची पत्नी होण्याच्या सर्वथा योग्य आहे. तर तुम्ही दक्ष प्रजापतीला जाऊन आणि त्याच्या कन्येची मागणी करावी. कन्येची मागणी करावी ही भारतीय परंपरा आहे. ही भारतीय परंपरा आहे. शिव दक्ष प्रजापतीकडे त्याच्या कन्येची मागणी करायला गेले. सती सारख्याच दक्ष प्रजापतीला 60 कन्या होत्या. त्यातली एक रती पण, म्हणजे पुढे जी कथा येते आणि मन्मथ म्हणजे कामदेवचा जो प्रसंग येतो तो पण असं पाहिलं तर या कथेच्या अनुसार हा जो कामदेव आहे हा पण शिवाचा साडू बघ. हे शिवांनी मागणी घातल्यानंतर मोठ्या आनंदाने दक्ष प्रजापतींनी आपल्या पुत्रीचं कन्यादान शिवाला केले. शिव आणि सती हे दोघं कैलासावर आनंदात नांदू लागले. जेव्हा सर्व देवता शिवाजवळ गेले होते तेव्हा शिवाने सांगितलं की मी विरागी आहे, तर त्या क्षणाला माझी पत्नी विरागी असली पाहिजे. मी जेव्हा मनामध्ये इच्छा उत्पन्न करेल तेव्हा तिने कामिनी झालं पाहिजे. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी झाल्यानंतर आणि सर्व देवतांनी सांगितलं की ही कन्या अत्यंत योग्य आहे, विवाह संपन्न आहे. शिव आणि सती हे दोन आनंदात नांदत होते. मग एक प्रसंग घडतो. सतीने सहज विचारलं शंकराला की आपण समाधीमध्ये जेव्हा निमग्न असता तेव्हा आपण कोणाचं ध्यान करता? शिव म्हणाले माझ्या मनामध्ये जो मंत्र आहे तो राम नाम. मी रामाचं ध्यान करत राहतो नेहमी. पार्वती म्हणजे रामाचं ध्यान. फार छान आनंदाची गोष्ट. पण त्यांनी पाहिलं त्यावेळी रावणाने सीतेचं हरण केलेलं असतं आणि राम हा सीता हा सीता म्हणून तिला शोधत असत. तिच्या मनात संदेह उत्पन्न होतो की माझे पती सतत ज्याच्या चिंतनात निमग्न असतो तो तर असा उन्मत्त अवस्थेत फिरतोय. हा कसा परात्पर ब्रह्म, हा कसा परात्पर ईश्वर? तिने शंका बोलून दाखवली. शंकर म्हणाले गोष्ट तर खरीच आहे, हे परात्पर ब्रह्म आहेत, पण यांनी सध्या मानव देह घेतलाय त्यामुळे त्या मानवाप्रमाणे वागणूक करीत आहे. पण सतीच्या मनाचा भ्रम काही गेला नाही. एकदा स्त्री जे ठरवून घेते ते सहसा बदलत नाही. म्हणून ती म्हणाली यांची परीक्षा घ्या. तर सतीने काय केलं, सीतेचं रूप घेतलं. सीतेचं रूप घेतलं आणि हळूच रामासमोर आली. तर
राम साष्टांग तिच्या समोर म्हणाली, माता आपण इथे कुठे आणि वृषकेतू कुठे? अचंबित झाली, लज्जावनच झाली आणि आल्या पावली तशीच परत गेली. ते म्हणाले, शंकर, अरे तू तर परीक्षा घ्यायला गेली होती, बडा लवकर परीक्षा संपली तुझी. नाही नाही नाही, मला विश्वास झाला की हे परात्पर ब्रह्म आहेत, म्हणून मी परीक्षा घेण्याचा विचार सोडून दिला, छुपवून गेले. तिने सांगितलं नाही की मी परीक्षा घेऊन आले आणि एका मिनिटात परीक्षा झाली माझी. मी परीक्षा घ्यायला गेले, माझी परीक्षा झाली. तर शिव समाधीमध्ये गेले आणि त्यांनी पाहिलं आणि ते म्हणाले की जर तू सीतेचं स्वरूप धारण केलंय तर आता तू माझी आराध्य झाली, आता मी तुझ्या बरोबर पत्नीच्या रूपामध्ये नाही राहू शकत. म्हणून शिव समाधीमध्ये हा एक बहुत मार्मिक प्रसंग आहे. त्याच वेळी प्रयागराज मध्ये सर्व देवता जमले होते. शंकर भगवान अचानक तिथे पोहोचले. सर्व देवतांनी त्यांचा आनंदाने स्वागत केलं आणि त्यांना प्रमुख स्थानी बसवून पूजा करण्यास प्रारंभ केला. तिथे दक्ष प्रजापती पण पोहोचले. तर सर्व देवतांनी, सर्व ऋषींनी उठून त्यांचं अभिवादन केलं. पण शिव आपल्या स्थानावर उठले नाही. दक्ष म्हणाले की हा माझा जामाता आहे, यांनी याचना करून माझी पुत्री प्राप्त केली आहे. हा असो कोणी पण मोठा, हा माझ्यापेक्षा कमी झाला, तर ह्याला पण माझं स्वागत करायला पाहिजे, शिवांना पण माझं स्वागत करायला पाहिजे. बुद्धिभ्रष्ट होते ती अशी. आणि मनामध्ये त्यांनी विचार केला नाही, हे जे योग्य होत नाही आहे. आणि त्यांनी आपल्या कणखल, म्हणजे हरिद्वारच्या जवळची जागा आहे, त्या कणखल मध्ये मी जे काल तुम्हाला गोष्टीमध्ये सांगितलं होतं, कुशावर्त, ही स्थान आहे कुशावर्त, तसं कुशावर्त कणखलच्या जवळ पण आहे. तर त्यांनी एक उत्तम यज्ञ प्रारंभ केला. पण शिवाला आमंत्रण केलं नाही. त्यांनी म्हटलं की मी यज्ञ करेन, त्यामध्ये सर्व देवांना यथोचित भाग मिळेल, पण शिवाला त्यात भाग मिळणार नाही. तिला समजवण्याचा प्रयत्न झाला. ब्रह्मा त्याच्या पितांनी समजवलं, पण विनाशकाले ते दक्षच्या मनात जे ठरलं होतं त्यांनी यज्ञ प्रारंभ केला. इकडे सतीला जेव्हा कळलं की माझे पिता एक उत्तम यज्ञ करतात आणि आपल्याला तर त्याचं आमंत्रण नाही, तर आपल्याला तिथे गेलं पाहिजे, आपल्या घरचं कार्य आहे, आपल्याला तिथे गेलं पाहिजे. म्हणून ती नटून थटून शिवाजवळ आज्ञा प्राप्त करायला गेली की पिता यज्ञ करतात,
मला तिथे जाण्याची अनुमती आहे. शिव म्हणाले आपल्याला आमंत्रण नाही, तू जाऊ नकोस. पण गोष्ट तीच परत आली की मनामध्ये जे ठरवलंय ते सहसा मोडता घालता येत नाही. ही कथा महत्वपूर्ण यासाठी आहे की जेव्हा यानंतर सतीनी पार्वतीच्या रूपात जन्म घेतला तेव्हा प्रत्येक कथेची सुरुवात, संसारात कुठेही कथा हो, शंकराने सांगितलं आणि पार्वतीने आहे. कधी असं नाही होत की पार्वतीने ठरवलं आणि शंकर म्हणत राहिले. दुसरा प्रसंग नंतर कळून येत. म्हणजे ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर जा. आणि त्या हिशोबाने त्यांनी आपले गण तिच्या बरोबर दिले. असं नाही की तुझी मर्जी असेल ते कर, मला तर पत्नी म्हणून व्यवस्था तुझी करायची. तिथे गेल्यानंतर यज्ञात कोणी तिच्याकडे पाहत नाही आणि तिने अपमानित होऊन योगाग्नीने आपल्या शरीराला नष्ट करून दिलं. हाहाकार झाला तिथे. त्यानंतर प्रमथ जे शिवाचे गण होते त्यांनी यज्ञामध्ये मोडतोड चालू केली, क्रोधित होऊन. म्हणून भृगू यांनी यज्ञामध्ये आहुती टाकून ऋभू नावाच्या देवतेचं आव्हान केलं आणि ऋभूनी बाहेर येऊन त्या ऋभू देवतांनी सर्व शिवगणांशी युद्ध केलं. अशा प्रकारे त्यांना तिथून पिटाळून लावलं. सर्व आकाशवाणी झाली तिथे की हा यज्ञ अविधी आहे, हा विधियुक्त नाही, म्हणून हा यज्ञ इथे संपवा. पण दक्ष म्हणाले नाही, हा जो यज्ञ एकदा प्रारंभ झालाय तो होईल. आणि यज्ञ त्यांनी चालू ठेवला. इकडे शिवाचे गण जेव्हा शिवाजवळ पोहोचले त्यांनी पूर्ण वृत्तांत सांगितला. शिव म्हणाले की दक्षला असं करायला नको पाहिजे होते. म्हणून क्रोधित होऊन त्यांनी आपली जटा उपटली आणि तिथे जमिनीवर पडली. तिचे दोन भाग झाले. एका भागाने वीरभद्र आणि दुसऱ्या भागातून महाकाली. या दोघांना त्यांनी आज्ञा केली की दक्षचा यज्ञ विध्वंस करून टाका. यज्ञ विध्वंस करा ही आज्ञा होताच वीरभद्र आणि महाकाली आपल्या सर्व गणांबरोबर परत गेले. आणि विष्णू आणि वीरभद्राचं युद्ध तिथे जुंपलं. वीरभद्राने विष्णूला म्हटलं की हे तुम्हाला शिवाच्या विरोधात उभं राहायला न पाहिजे. पण त्यांनी म्हटलं, विष्णूंनी, नाही, मी भक्ताच्या अधीने, मला त्याला सोडता येत नाही. तो किती पण चुकला तरी मला सोडता येत नाही. म्हणून ते जे युद्ध झालं त्यानंतर सर्व देवतांनी मध्यस्थी करून विष्णूंना आवाहन केलं की विष्णू तुम्ही युद्धापासून विरत व्हा. म्हणून विष्णू तिथून अंतर्ध्यान झाले. आणि मग
वीरभद्र आणि महाकाली यांनी यज्ञ पूर्ण विध्वंस केला. भृगु जे तिथे होते त्यांच्या दाढी मिशा उपटून टाकल्या. सर्व यज्ञ देवता यांना जे ते अंगभंग करून टाकलं. दक्षला धरून त्याचं मुंडी मुरगळून त्याचा शिरच्छेद केला. आणि अशा प्रकारे यज्ञ पूर्ण विध्वंस झाल्यानंतर तिथे एक बहुत सुंदर प्रसंग पण येतो. जेव्हा हा यज्ञ चालू होता तेव्हा महर्षी दधीची तिथे होते. महर्षी दधीची म्हणाले की मी हा सभात्याग करतो. दधीची तिथून निघून गेले. दधीची ती कथा आपण पुढे ऐकू, पण इथे जाता जाता मी नुसता प्रसंग सांगितला. दधीची जी कथा या शिवपुराणाचा भाग आहे. आपण या अविधी यज्ञाचा भाग होणार नाही असं म्हणून जेव्हा दधीची तिथून निघून गेले आणि त्यानंतर हा जो यज्ञ संपूर्ण विध्वंस करून सर्व शिवगण परतले. इथे मी विशेष रूपाने व्यक्त करतो. पुष्कळ जागी आपण पाहतो की शिव सतीचं जो मृतदेह है तो हातावर घेऊन आणि फिरत होते. आणि तो ज्या ज्या स्थानावर पडला विष्णूच्या सुदर्शन चक्रामुळे तिथे शक्तीपीठ झाले असं आपण पुष्कळ जागी वाचतो. पण शिवपुराणाचा हिस्सा हा नाही. ही कथा शिवपुराणाची आहे नाही. यात जसा जेव्हा यज्ञ विध्वंस झाला तेव्हा सर्व देवता शंकराजवळ गेले आणि त्यांनी प्रार्थना केली की यज्ञ विध्वंस करणारे यज्ञ स्वरूप तुम्ही, विष्णू यज्ञ स्वरूप. यज्ञ संस्था विध्वंस झाली, यज्ञ विध्वंस झाला तर संसार विध्वंस. यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे कोणत्याही म्हणजे जे आपण म्हणतो यज्ञो यज्ञान कल्पंता. जे पण आपण जप करतो तो जप पण यज्ञ आहे. जी पण आहुती होते ती यज्ञ. तर शिव आपण या यज्ञाचा विध्वंस करून यज्ञ संस्थेला संपवू नाही शकत. म्हणून शिव परत गेले आणि त्यांनी त्या दक्षचं धड कलेवर ते तिथे मागवलं. त्यांनी आणलं शिरच्छेद झालेलं. ते म्हणायचं मस्तक कुठे? मस्तक आम्ही यज्ञमध्ये भस्मसात झालं. म्हणून यज्ञ पशु जो बकरा होता अज, त्याचं शिर त्या दक्षला लावलं. पण मैमै करने वाला, ते जे मैमै करने वाले दक्ष प्रजापती होते त्यांना बकऱ्याचं हे लावलं आणि त्याच्या दाढी मिशा उपटून भृगूंना लावल्या गेल्या. अशा प्रकारची कथा तिथे येते. आणि तो यज्ञ पूर्ण झाला, यज्ञ संपन्न झाला. आता जे विशेष गोष्ट म्हणजे ही की आपण हा जो प्रसंग रंगवून सांगितला त्यात शिवतत्व विवेचन म्हणजे काय सांगण्याची इच्छा आहे. तर मी आता क्रमाक्रमाने सांगतो. तुलसीदासजींनी सुंदर हे लिहिलं. को जन्मो ऐसो जग माही
प्रभुता पाही जाही मद नाही. ही जी आपण उक्ती ऐकत राहतो, बोलत राहतो, ही तुलसीदासजींनी या दक्ष प्रसंगामध्ये लिहिलेली. दक्ष म्हणजे योग्य, त्याला सर्व प्रजापतींचं नायक बनवलं. तर त्यांचं म्हणणं आहे की प्रभुता झाल्यानंतर त्याला मद उत्पन्न झालं. हा एक प्रसंग. दुसरा, जर अनुमती नसेल, आमंत्रण नसेल, तर तिथे कुठेही जाणं किती असतील तरी पण आवत ही हर्षे नहीं, नैनन नहीं सने, तुलसी तहा न जाइए कंचन बरसे में. जिथे अगदी सोन्याचा वर्षाव होत असेल, पण डोळ्यातून प्रेमाचा वर्षाव होत नसेल तर जाऊ नका तिथे. हा दुसरा तिथंच. आणि तिसरा जो मी सांगणं चाहतोय, ज्याच्यासाठी हा पूर्ण अविधी यज्ञ कधीही फलदायी नसतो. तर तुम्ही प्रत्येकाचा दाय भाग, दाय म्हणजे त्याचा हिस्सा, तुम्ही कितीही चांगलं काम करा, पण कोणत्याही व्यक्तीला त्याचा योग्य हिस्सा नाही देते, तर तो यज्ञ म्हणजे तुमचं कोणतंही चांगलं काम हे फलदायी होत नसतं, कधीही होत नसतं. शिव तर एक कारण आहे. प्रत्येकाचा योग्य भाग त्याला पोचता केला पाहिजे. एक आपण म्हणतो कि चोरों में सबसे ज्यादा ईमानदारी होती है. अरे वो ईमानदारी होती है इसलिए अपनी गड़बड़ के बावजूद वो जिंदा रहते हैं. तर अशा प्रकारचे हे जे या कथांमध्ये हे छुपलेले जे संकेत असतात, हे छुपलेले संकेत महसूस म्हणजे स्वतःला आपल्याला अनुभव करायचे असतात. ते अनुभव करण्यासाठी या कथा आणि अशा प्रसंगांचं वर्णन. मी काल सांगितलं होतं की पुराण श्रवण हा धर्मचर्चा नाही आहे, हा धर्माचा भागच नाही आहे. हा मनुष्यांना व्यवहाराचं शिक्षण आहे. म्हणून पुराण श्रवण प्रत्येकासाठी आवश्यक म्हटलं गेलं. भारतामध्ये प्रबल शिक्षा होती, सर्व जागी होती, पण तरी भारताचा माणूस प्रगल्भ होता, बहुश्रुत होता, ऐकलेलं होतं. ते त्याच्या कानापर्यंत गोष्टींच्या माध्यमाने काना असो, विश्वाचे मूल तत्व पोहोचलेले होते. आता आपण परत यापासून विमुख झाल्यामुळे परिस्थिती थोडी दुस्तर झाली. पण या पुराणांच्या कथांच्या माध्यमाने जर आपण जीवनाचं रहस्य याबद्दल काय, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला स्पष्ट सांगितलं तर समजत नाही, आवडत नाही, पण कथेच्या माध्यमाने ती सांगितली तर ती गोष्ट रुचते. तर ही पुराण चर्चा यासाठी. तर काल मी जे म्हटलं होतं, शिवतत्व असे गहन करण्या असमर्थ मी वर्णन तरीही हे निरूपण वाखाणणे अशी घेतली. जय